लोणंद पोलीस स्टेशन हद्दीत त्यांचे राहते घरी दिनांक 20/5/2026 रोजी फरारी आरोपी मधील एक आरोपी आला असल्याची खात्रीशीर गोपनीय बातमी डीबी पथकास मिळताच प्रभारी अधिकारी सुशील भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी त्यांचे डीबी टीमचे अंमलदार यांच्यासह तात्काळ रवाना होऊन लोणंद पोलीस स्टेशनकडील डीबी टीम यांना सोबत घेऊन सदर ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या 2 टीम तयार केल्या व योग्य नियोजनबद्ध सापळा रचून गेले 5 वर्षापासून डीपी चोरीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला व वारंवार चकमा देऊन पळून जाणाऱ्या आरोपीस 1 किलोमीटरपर्यंत ऊसाच्या शेतात पाठलाग करून लपलेल्या आरोपी लखन रमेश भोसले राहणार बुरकरवाडी तालुका फलटण ताब्यात घेण्यात आले आहे। सदरची कारवाई माननीय निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक सो सातारा, माननीय डॉक्टर वैशाली कडोकर अपर पोलीस अधीक्षक सी सातारा, माननीय श्रीमती राजश्री तेरणी उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सुशील भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी वाठार पोलीस स्टेशन गहिनीनाथ सातव, पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले, पोलीस उपनिरीक्षक बुवासो वाघमारे, सहाय्यक पोलीस फौजदार पोलीस हवालदार उदय जाधव, जितेंद्र शिंदे, सहदेव तुपे, विवेक शिंदे, संदीप गोरे, आनंदराव भोसले, अमोल करणे, पोलीस अंमलदार विठ्ठल काळे, प्रकाश मेळवाने, प्रतीक देशमुख, महिला पोलीस अंमलदार दीपाली गुरव, माधुरी दीक्षित, आशा देशमुख तसेच लोणंद पोलीस स्टेशनकडील पोलीस उपनिरीक्षक विशाल जगताप व त्यांची डीबी टीम यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार किशोर गिरी हे करत आहेत।